मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शलाका आता धावतच वृंदाकडे येत विचारते, आई मला सांग ना, पार्टीला मी कोणता ड्रेस घालून जाऊ? तेव्हा तू छानशी साडी नेसून जा असं वृंदा आता तिला म्हणते. त्यावरती तेथे काय हळदी कुंकू आहे का मी साडी नेसून जायला? तिथे कपल्स पार्टी आहे, तिथे खूप गेम पण होणार आहे आणि तिथे फॅन्सी ड्रेसेस घालतात. मी अशी साडी नेसून गेले तर सर्वजण मला काकूबाई म्हणतील. शलाका आता जुनी आठवण सांगत असते, आई तुला माहिती आहे का, अगं जेव्हा कॉलेजमध्ये आम्हाला गॅदरिंगच्या वेळी साडी नेसून यायला सांगितली होती तेव्हा मी पहिल्यांदाच तू नेसवलेली साडी घालून गेले होते. तेव्हा केदार माझ्या प्रेमात पडला होता. त्यावरती वृंदा म्हणते, हो असं झालं का, माझी चूकच झाली तुला साडी नेसवून. मग तेव्हा शलाका म्हणते, काय म्हणालीस? तर आता वृंदा म्हणते, तुला काय घालायचं असेल ना ते घाल, पण ही आनंदी आहे ना, ती पार्टीला यायला नको. ह्या रेशमाने तरी तिला का बोलवलं असेल? तेव्हा आनंदी म्हणजे डाऊन मार्केट आहे, हा सार्थक नुसता तिच्या पाठीपाठी करत असतो, तिला तो घेऊन येणारच असं शलाका म्हणते. त्यावरती वृंदा म्हणते, ती अजिबात पार्टीला नाही गेली पाहिजे, असं आपल्याला काहीतरी करायला हवंय. त्यावरती शलाका म्हणते, हो ना, नाही तर तो सार्थक तिला जिंकवून देईल. तिथे खूप गेम आहेत ना, सर्व प्राइजेस मलाच मिळाले पाहिजेत. त्यावरती आता वृंदा म्हणते, हो काहीतरी करते प्लॅन मी, कारण आनंदी तिकडे जायलाच नको, तिला ते मॅच होणार आहे का? शलाका म्हणते, तोपर्यंत तू विचार कर, मी आता फॅन्सी ड्रेस घालून येते. तेव्हा घाल बाई, तुला काय घालायचं ते घाल असं वृंदा म्हणते. दुसरीकडे सार्थक अरविंदांना भेटायला आलेला असतो. तेव्हा आता अरविंद एक एक करून सर्व पत्ते ओळखतो. तेव्हा ते पाहून सार्थकला आता खूपच आनंद. तर सार्थक विचारतो, आजकाल तुम्हाला खूपच आठवायला लागले. त्यावरती आनंदी आहे ना म्हटल्यावर आठवणारच, ती हा पत्त्यांचा गेम जो मला सांगते ना, त्यामुळे खरंच माझ्या स्मरणशक्तीमध्ये आता सुधारणा होतीये, मला आठवण्यासाठी सुद्धा मदत होतीये असं आता आनंदीचं कौतुक करत अरविंद म्हणतात. तेव्हा सार्थक म्हणतो, बाबा तुम्ही गोळ्या घेतल्या का? तेव्हा अरविंद म्हणतो की हो घेतल्या आहेत, परंतु आजच्या नाही घेतल्या. तेव्हा सार्थक हसतो आणि त्यांना गोळ्या देतो. दुसरीकडे आता वृंदा विचार करत असते की आनंदीला पार्टीला जाण्यापासून कसं रोकायचं. तेवढ्यातच तिला आता रेश्माचा कॉल येतो. रेश्मा म्हणते की अहो, नवीन जनरेशनची ही पार्टी आहे, तुम्ही नका येऊ इकडे. वृंदा म्हणते, मी थोडी येणार होते की तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी फोन केला आहे, नक्की काय काम आहे तुझं मला सांग. त्यावरती आता रेश्मा म्हणू लागते, आज इथे पार्टी आहे ना, म्हणून ती आनंदी इकडे येता कामा नये. सार्थकला कसं जवळ करायचं हा डोक्यात माझ्या प्लॅन तर आहेच. त्यावरती आता वृंदा म्हणते, तू काळजीच करू नको, ती आनंदी आजच्या पार्टीला येणार नाही. आणि अजून एक गोष्ट तुला सांगते, मी हे काम का करते तुला माहितीच असेल, तू माझं काम करणार आहे आणि मी तुझं काम करणार आहे म्हणून. तेव्हा आता ठीक आहे असं रेश्मा वैतागूनच म्हणते आणि मग फोन ठेवते. आनंदी आता ऑफिसवरून घरी येते. तितक्यातच आता वृंदा समोर तिच्या उभी असते. तेव्हा आनंदीचा ती हात पकडते आणि म्हणते, काय ग कुठे गेली होतीस? तर आता आनंदी म्हणते, तुम्ही माझा हात का पकडला? मला अगोदर जाऊ द्यात, मला सार्थक सरांबरोबर पार्टीला जायचे रेश्मा मॅडमच्या घरी. तेव्हा आता मध्येच आडवा हात पकडून वृंदा आता तिला म्हणते, अगं बाहेर जाऊन आमचं नाव खराब करणार आहेस का तू? आणि दिखावा तर काय दाखवते की हे घर जोडण्यासाठी मी इथे आले आहे. आनंदी आता रागातच विचारते, वृंदा काकू मी केले तरी काय? त्यावरती वृंदा म्हणते, अगो बाहेर जाऊन सार्थकची बायको मिरवण्याची तू तर संधी सोडतच नाही. दुसरीकडे म्हणते की सार्थक आणि त्याच्या आईमधील दुरावा कमी करण्यासाठी मी या घरात आले. अगं बाहेरच्या लोकांना मुद्दामच हे कळायला हवं, म्हणूनच तू अशी वागते. सार्थकने देवासमोर तुझ्या बरोबर लग्न केलं, त्या लग्नाची बायको म्हणून तू तिकडे पार्टीत जाऊन आता मिरवणार का? हे घर आणि ऑफिस सोडून कुणालाही या लग्नाबद्दल अजून माहीत नाही. आता तू पार्टीला बाहेर गेलीस तर सर्वांना समजेल तुझं आणि सार्थकचं लग्न झालंय. सुधाला काही बरं वाटेल का? आई लेकामध्ये अशामुळे अजूनच फूट पडेल. त्यामुळे तू शहाणी असशील तर घरीच थांब. इकडे सार्थक हा रूममध्ये असतो, तो तयारी करत असतो. तेवढ्यातच तिथे आनंदी येते. सार्थक म्हणतो, अहो आवरा पटकन, मी तुमच्यासाठी जे काही घेऊन आलोय ना ते तुम्ही आज वेअर करायचं आहे. त्यावरती आनंदी म्हणते, सर सॉरी हां, मी नाही येऊ शकत तुमच्याबरोबर पार्टीला. हे ऐकताच आता सार्थक म्हणतो, तुम्ही माझी गंमत करताय का? आनंदी म्हणते, नाही हो मी खरं बोलते, मी काय येऊ तुमच्याबरोबर पार्टीला, तुम्ही जा की. तसंही आपण खरे नवरा बायको आहोत का, ती कपल पार्टी आहे ना, आणि रेश्मा मॅडम आहेत ना तुमच्याबरोबर. त्यावर
त्यावरती रेश्माचा काय संबंध असं सार्थक विचारतो. तुम्ही माझ्या पार्टनर आहात ना. आनंदीला आता सगळं काही आठवत असतं की वृंदा जे काही म्हणाली होती ते. सार्थक आणि सुधामध्ये अजून अशामुळे फूट पडेल आणि उगीच तुझी नाचक्की होईल. त्यामुळे आनंदीने स्पष्टपणे आता सार्थक बरोबर पार्टीला येण्यासाठी नकार दिलेला असतो. पुढ्यातच आनंदीला आता रेश्माचा फोन येतो. रेश्मा मुद्दामच विचारते, काय गा आनंदी, तुम्ही दोघे कुठे आहात? इथे सर्व कपल्स यायला सुरुवात सुद्धा झाली आहे. त्या दोघांचं येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावरती आता आनंदी म्हणते, मी नाही येत रेश्मा मॅडम. कडे आता हे बोलणं ऐकून रेश्माला आनंदच होतो. आता ती नाटक करून म्हणते, नाही आनंदी, तुला यावंच लागेल. सार्थक म्हणतो, जर ह्या येणार नसतील ना रेश्मा तर मी सुद्धा येणार नाहीये. आनंदी म्हणते, नाही रेश्मा मॅडम, सार्थक सर येतील, तुम्ही नका काळजी करू. इकडून रेश्मा आता पटकन फोन ठेवते आणि गालातल्या गालात हसते. तर आता आनंदी सार्थक समोर हात जोडते आणि म्हणते, प्लीज मला नाही यायचंय त्या पार्टीला, तुम्ही एकटे जा की. सार्थक म्हणतो, अहो असे हात जोडण्यापेक्षा माझ्या हातात हात दिला ना तर बरं होईल. पण ठीक आहे, तुम्हाला जर नसेल यायचं ना तर नका येऊ, मग मी जातो एकटाच कपल पार्टीला. तेथे गेल्यानंतर मी सांगतो माझी पार्टनर माझं काहीच ऐकत नाही. आनंदीलाही खरं तर खूप वाईट वाटत असतं, पण वृंदाचं ते बोलणं तिला सारखं सतत आठवत असतं. तेवढ्यातच तेथे शलाका येते आणि म्हणते, अरे सार्थक चल, चला तुम्ही पटकन. तिकडे रेश्मा सारखी फोन करतीये. सार्थक म्हणतो, तुम्ही खाली जा, मी आलोच. शलाका पाठोपाठ सार्थक देखील जाणारच असतो. आनंदीला आता खूप वाईट वाटतं. सार्थकचा चेहरा आता पूर्णपणे पडलेला असतो. इकडे शलाका आता वृंदाला विचारते, आई मी कशी दिसतीये? पण ती आनंदी येणार नाही, कारण तिची काहीच तयारी झाली नाहीये. तुला माहिती आहे का, तू आनंदीला चांगलंच गुंडाळलेलं दिसते, कसं केलं ग? त्यावरती वृंदा म्हणते, यामध्ये मी एक्सपर्ट आहे, तुला माहीतच असेल. आता आदर्शने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं. आता त्या दोघींचाही आनंदीला पार्टीला न जाऊ देण्याचा प्लॅन त्याला समजलेला असतो. दुसरीकडे आता पार्टी सुरू होणार असते. सार्थक, शलाका आणि केदार तेथे येतात. तेव्हा सार्थकला एकट्याला पाहून रेश्माचा आनंद गगनात मावेनासा होतो. मुद्दामस्ती आता विचारू लागते, आनंदी नाही आली का सार्थक? त्यावरती तो म्हणतो, नाही त्या नाही आल्या. तेवढ्यातच सुजित म्हणजे सार्थकचा मित्र तेथे येतो आणि म्हणतो, बापरे, अरे सार्थक राजाध्यक्ष, तुमच्या कंपनीच्या साड्या खरंच खूप फॉर्ममध्ये आहेत. त्या सार्थक आणि सुजित एकमेकांबरोबर आता गप्पा मारू लागतात. तर आता रेश्मा केदारजवळ जात विचारते, काय मग प्लॅन झाला ना सक्सेस? तेव्हा शलाका म्हणते, हो, ती आनंदी येणारच नाहीये, आईने बरोबर तिला गुंडाळलं. तर आता दुसरीकडे आनंदी ही एकदम शांत रूममध्ये बसलेली असते. आदर्श तेथे येतो आणि विचारतो, आत येऊ का? ती म्हणते, हो आदर्श सर या ना. त्यावरती, माझा भाऊ म्हणजे माझा सार्थक हा पार्टीला गेला आहे एकटाच, त्याची पार्टनर मात्र घरी आहे. तू माझ्या आईचं बोलणं ऐकून त्याच्याबरोबर त्याची साथ द्यायला गेली नाहीस. हे बघ, माझी ती आई असली ना तरीही मी तुला एक सांगतोय, तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतेय, पण तू याला भुलू नकोस. आनंदी, माझ्या संसाराचं सुद्धा माझ्या आईनेच वाटोळं केलं आहे. म्हणजे कधीही आम्हा दोघांना तिने सुखाने जगू दिलं नाही. माझी आई ना असमाधानी आहे, कधीच कोणत्या गोष्टीत ती समाधानी नसते. म्हणून तुला आता एकच गोष्ट सांगतो, तुला नक्की माझ्या भावाला साथ द्यायची आहे की नाही? अगं, त्याने अख्ख्या घराचा विरोध पत्करून फक्त तुझी साथ दिली आहे. आता तुझी वेळ आली आहे त्याच्यासाठी काहीतरी करण्याची, त्यामुळे तू हे करायलाच हवं, असं म्हणून आता तो तिला समजावू लागतो. आनंदी म्हणते, काय करावं ना कळतच नाहीये, कारण की तुमच्या आईमुळेच मी आज तिकडे जाणार नाहीये. तेव्हा आदर्श म्हणतो, हे बघ, माझ्या भावाची तुला साथ आता द्यावीच लागेल, बघ आता तुला पुढे काय करायचं ते, असं म्हणून आता तो तेथून जातो. तेव्हा आनंदी म्हणते, सर मला कळतंय, मला नक्की काय करायचंय. तर आता दुसरीकडे रेश्मा म्हणते, आता आपण कपल पार्टीला सुरुवात करूयात. सगळेजण आता खुश होतात. सार्थक मात्र आनंदीची वाट पाहत तेथेच उभा राहतो. तेव्हा आता मनातल्या मनात तो विचार करतो, मला माहिती आहे आनंदी, तू कितीही नाही म्हणाली ना तरीही तू येणारच आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रेश्मा सार्थकला म्हणते, तुझी पार्टनर येणार नाही, तुला माझ्यासोबतच डान्स करावा लागेल. चल मी 3पर्यंत काउंट करते. आता ती 3पर्यंत काउंट करेपर्यंत आनंदी आता तेथे मस्त अशी साडी नेसून आलेली सुद्धा असते. सार्थक खूपच खुश होतो. रेश्माचा आता जळफळाट होऊ लागतो. आता सार्थक जवळ येताच रेश्माच्या हातात जे ग्लास असतं ती पटकन आता खाली मुद्दाम पाडते, त्यामुळे ते फुटतं. आनंदी त्यावरून घसरून आता खाली पडणार असते. सार्थक पटकन तिला पकडतो. दोघेही एकमेकांच्या मिठीत येतात. तर रेश्माचा पूर्ण प्लॅन फेल होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.